हॅलो हॅलो. सामन्याला सुरुवात होते. रजत पहिल्या षटक घेऊन जाईल. इथे मात्र जोरदार फटका, चेंडू सर जातो तो सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त फटका, ओव्हरपिच चेंडू होता, त्याचा पूर्णपणे फायदा उचलला गणेशने आणि मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता देखील नाही आला. फक्त बघायची भूमिका घेतोय आणि चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. या चौकाराने संघाचा खाता देखील उघडतोय आणि वैयक्तिक खाता देखील उघडतोय. तो गणेश पहिल्याच चेंडूवरती चौकारा मारून आपले इरादे स्पष्ट करतोय. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. पुन्हा एकदा चेंडू सर जातो तो सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. चांगली सुरुवात मिळाली आहे ते सुपरस्टार संघाला. 2 चेंडू 6 धाव झालेले आहेत. चेंडू 6 धाव झालेले आहेत. 2 चेंडू 6 धाव झालेले आहेत. सुपरस्टारची आहे ना, बॅटिंग आहे. पुन्हा एकदा रजत गोलंदाजी मार्गवरती येतोय. तिसरा चेंडू सामना करेल तो गणेश. क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय, टेहाळणी करतोय रॅटम राऊंडचा मारा करताना. क्या हुआ? धावसंख्या झाली ती 6. हो गया. रावल तिसरा चेंडू घेऊन जाईल. सामना करेल तो गणेश. इथे येऊन पुढे येऊन खेळलेला फटका, जोरदार फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवरती. चौथा चेंडू रावलचा. सामना करेल तो अमित, एक नावाजलेला फलंदाज. मागील सामन्यामध्ये 21 धावांची खेळी केली होती अमितने, तोच हा फलंदाज. पुन्हा एकदा काहीसा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सर जातो तो स्क्वेअर क्षेत्रामध्ये आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार. मागील सामन्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती चौकार मारून एक आक्रमक खेळी केली होती. तिथे आता देखील पुन्हा एकदा आपल्याला एक चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली ती 11. आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झाला आहे. धावफलकावरती धावा लागवल्या जातात त्या 11. आता मात्र पुन्हा एकदा रावल काहीसा दबावाखाली. इथे मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ जातो डीप पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू सामना करतो पुन्हा एकदा गणेश आपल्या वैयक्तिक 7 धावांवरती खेळतो, तर अमित आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती खेळताना. आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. काहीसा दबाव देखील आपल्याला रावलवरती जाणवतोय, कारण 5 चेंडूवरती 12 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा चेंडू सरळ जात होतो. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सरळ जात होतो सीमारेषे बाहेर. जबरदस्त फलंदाजी, आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते ती गणेशची आणि या चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. बिनबाद 16 धावा. तसेच प्रति चौकारामागे स्वप्नील पाटोळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ते अमित शिंदे यांना. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तसेच मी विनंती करतो स्वप्नील पाटोळे आणि सतीश सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो तो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या दरम्यान सहजरित्या पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. अमित आणि गणेश यांची धावसंख्या झाली आहे ती 17.
इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न गणेशचा, परंतु गोलंदाज संतोष देखील तेवढे चाणक्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, चलाक आपल्याला पाहायला मिळत आहेत, काहीशा सूचना देत आहेत, पूर्वसूचना देत आहेत. पंचांना धावसंख्या झाली ती 17. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, दुसरा चेंडू, इथे मात्र अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा संघाच्या धाव. धावसंख्या झाली ती 18. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, चांगली फलंदाजी गणेशची आपल्याला पाहायला मिळते. गणेश आपल्या वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय, तर अमित आपल्या वैयक्तिक 5 धावांवरती खेळताना संघाची धावसंख्या झाली ती 18. इथे मात्र उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आता होतो. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झाली ती 18. चांगली गोलंदाजी संतोषची आपल्याला पाहायला मिळते. जर संतोषने या चेंडूवरती जर गडी बाद केला तर 100 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील पाटोळे यांच्याकडून देण्यात येईल. प्रत्येक चेंडू मागे आपल्याला इथे पारितोषिकांची आतिषबाजी पाहायला मिळते. इथे मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 2 धावा या दरम्यान दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवरती. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्गावरती येतोय. चौथा चेंडूचा सामना करेल तो गणेश. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये जातो. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव काढण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या झाली ती 21. तसेच हॅलो स्वप्नील पाटोळे आणि सतीश चव्हाण यांना सन्मानित करतील आमचे सागरदादा. सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील आमचे सागरदादा सकपाळ साहेब. कैलासवासी अनिता विजय सकपाळ स्मरणार्थ चषक भव्य दिव्य आयोजन आपल्याला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 22. शेवटचा चेंडू सामना करेल तो गणेश. शेवटचा चेंडू, इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव. एसटी मागे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परिणामी या एकेरी धावसंख्येने 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 23 धावा. एक चांगली समाधानकारक धावसंख्या म्हणता येईल. सुपरस्टार संघासाठी एक चांगली सुरुवात देखील म्हणता येईल, कारण दोन्ही सलामीचे फलंदाज अजून खेळपट्टीवरती उभे आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभं करतात ते आपल्याला पाहायचे. या दोन्ही सपोर्टस्टार संघाचे फलंदाज गणेश आणि अमित. आता मात्र नवीन गोलंदाज राईट टर्म राऊंडचा मारा करताना सामना करतो पुन्हा एकदा गणेश. आपल्या वैयक्तिक 14 धावांमध्ये घेत नाही, ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तेवढंच चांगली फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. गणेशची एकच धावा सामना म्हणावं लागेल. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवरती. पुन्हा एकदा चांगलाच फटका मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतो तो अमित. या एकेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवरती. पुन्हा एकदा चांगलाच फटका, चेंडू सरळ जातो सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त खणखणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेषेबाहेर, दणदणीत खणखणी चौकार. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती गणेशची. आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते आता मात्र 29 धावांवरती. पुन्हा एकदा चौथा चेंडू आयुषचा सामना करेल तो गणेश. इथे मात्र पुन्हा एकदा काहीच आडव्या हाताने खेळून काढतो. चेंडू सरळ जातो तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवरती. आता पुन्हा एकदा सामना करेल तो अमित 5वा चेंडूचा. इथे मात्र काहीसा
बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता इथे मात्र गडी बाद होतोय. अचूक फेकी आपल्याला पाहायला मिळते ती आयुषची आणि मोठा धक्का बसतोय तो सुपरस्टार संघाला. अमित मात्र तंबूमध्ये परततोय. एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न होता परंतु अमित बाद होतोय, तंबूमध्ये परततोय, धावबाद होतोय. काहीसा धावगतीवरती अंकुश मिळवण्याचा प्रयत्न होता तो त्यामध्ये यशस्वी ठरतोय आयुष. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकावरती धावा लागलेला त्या 29. इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू होता पंचांनी तो वाईट घोषित केला. या अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू सरत जातो तो मिडॉसच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये. या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण होते. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवरती. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 31. एक गडी बाद 31 धावा. शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाज आराफत नॉन स्ट्राईक वरती आहे तर स्ट्राईक वरती आहे तो गणेश. पुन्हा एकदा जोरदार फटका चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवरती. विघ्नेश आपला वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक घेऊन सामना करेल तो गणेश. इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती अचूक फेकी परिणामी दुसरा धक्का बसतोय तो सुपरस्टार संघाला आणि धावसंख्या झाली ती 36. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये गणेश कशा प्रकारे फलंदाजी करतो ते पाहायचं आहे. गणेश आपल्या वैयक्तिक 23 धावांवरती खेळतोय. या 23 धावांच्या खेळीमध्ये गणेशने 4 चौकार लगावले आहेत. एक चांगली फलंदाजी. विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतो. काहीसा सल्ला देताना गणेश आणि सैफ. विघ्नेशचा तिसरा चेंडू. इथे मात्र खूपच जबरदस्त फटका काहीसा आगळा वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बैठकी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवरती. जबरदस्त फलंदाजी गणेशची. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत त्या 40. प्रति चौक्या मागे विवेककडून 500 रुपयाचं पारितोषिक गणेश यांना. इथे मात्र खूपच चांगली गोलंदाजी विघ्नेशची आपल्याला पाहायला मिळते आणि यष्टीची तो होतोय. चांगलं यष्टीरक्षण आपली यष्टी मागे पाहायला मिळते यश संतोषचं. आणि तिसरा धक्का बसतोय तो सुपरस्टार संघाला. एक महत्त्वाचा सलामीचा फलंदाज गणेश आपल्या वैयक्तिक 25 धावांवरती बाद होताना फार मोठा धक्का सुपरस्टार संघाला म्हणता येईल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावांचं लक्ष उभं करतं ते आपल्याला पाहायचंय. पुन्हा एकदा विघ्नेश. इथे मात्र जोरदार फटका खेळला जातोय. चेंडू सरळ जातोय तो मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज सहजरित्या पूर्ण करतात. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवरती. पुन्हा एकदा जोरदार फटका चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर खणखणीत चौकार आणि 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 धावांवरती.
विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे ते श्रीपस्ता 11 संघासमोर. जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली ती सेफ कडून. विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे. डीजे एक मधुर संगीत होऊन जाऊ दे. विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे श्रीपस्ता 11 संघासमोर. विनय आणि रावल स्ट्राईक वरती आहे तर विनय नॉन स्ट्राईक वरती आहे तो रावल. इथे मात्र आवाक्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा होतोय. एक अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं उघडतंय. पुन्हा एकदा पहिला चेंडू सामना करेल विनय. इथे मात्र चांगला चेंडू, काहीसा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ शरीरावरती येऊन आदळतोय, निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती एक चेंडू आणि 1 धाव. सामना करतो पुन्हा एकदा विनय. इथे मात्र आडव्या हाताने खेळलेला फटका, जोरदार फटका, चेंडू सरळ जातो तो सीमा रेषे बाहेर. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकार आपल्याला पाहायला मिळते. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवरती. चांगली फलंदाजी विनयची आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू निर्धाव केल्यानंतर दुसरा चेंडूवरती एक चौकार लावून चांगली सुरुवात करून देतोय श्रीपस्ता 11 संघाला. विजयासाठी 46 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडूचा सामना करेल विनय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलाच फटका, पुन्हा एकदा जबरदस्त उलट्या हाताने मारलेला हा फटका आणि चौकार, दणदणीत खणखणीत चौकार. या चौकाराने धावसंख्या वेगाने पुढे लागते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवरती.
पहिल्या षटक प्रगतीपदावरती असताना पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 9 धावा. विजयासाठी 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा लागवतोय तो विनय. 2 चौकारांचा समावेश आहे त्याच्या खेळीमध्ये. आता नक्कीच काहीसा दबाव असेल तो गोलंदाजावरती, कारण पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा खर्च केल्यानंतर काहीसा दबाव नक्कीच असेल. क्षेत्ररक्षण देखील काहीसा फैलावलेले देखील आपल्याला पाहायला मिळते. चौकार रोखण्याची आवश्यकता असेल. विनय आपल्या वैयक्तिक 8 धावांवरती खेळत राहता मात्र गोलंदाज काहीसा क्षेत्ररक्षणाची आखणी करतोय. सामना करेल तो पुन्हा एकदा विनय. नॉन स्ट्राईक वरती आहे तो रावल. चौथा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू. पंच दोन्ही हात पाहिल्यावरती इशारा करतात की तो वाईट चेंडू आहे. या अतिरिक्त धावसंख्येने पुन्हा एकदा या धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या झाली ती 10. लगातार बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर नक्कीच काहीसा दडपण गोलंदाजावरती जाणवते. पुन्हा एकदा इथे मात्र लगातार अतिरिक्त धावसंख्येचा भरणा पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवरती. जबरदस्त सुरुवात विनयने करून दिली आहे. दडपण जाणवते. धावसंख्या झाली ती 11. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता असताना 3 चेंडूवरती 11 धावा येतात. आता मात्र चौथा चेंडूची प्रतीक्षा करतोय तो विनय. ते मात्र पुन्हा एकदा उलट्या हाताने खेळलेला फटका. चेंडू जरा पुन्हा एकदा सीमा रेषे बाहेर चौकार. काय फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक लगातार चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. लगातार 3 चौकार आणि या 3 चौकाराने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवरती. विजयासाठी अजून 31 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू आणि 31 धावा. जबरदस्त फलंदाजी विनय. आपल्या वैयक्तिक 12 धावांवरती खेळताना तर संघाची धावसंख्या झाली ती 15 आणि अतिरिक्त धावसंख्या आहेत त्या 3. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. 5वा चेंडू घेऊन सामना करेल पुन्हा एकदा विनय. सामना करेल रॅटम इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या झाली ती 16. जबरदस्त फलंदाजी. काहीसा नक्कीचा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 चौकार आल्यानंतर अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजावरती काहीसा दडपण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू सरळ जातो तर सीमारेषेवरती 1 धाव सहजरित्या पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पाहायला मिळालं. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय म्हणता येईल हा क्षेत्ररक्षक. नाहीतर अन्यथा इथे देखील आपल्याला चौकार पाहायला मिळू शकला असता. परंतु या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली ती 17. आता मात्र शेवटचा चेंडू. या षटकातील फार मोठं षटक आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेतील फार मोठं षटक. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा प्रथमच सामना करतो रावल. इथे मात्र आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र शरीर यष्टीवरती जाऊन आदळतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 18. विजयासाठी अजून 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 28 धावा. चांगली सुरुवात श्रीपत 11 संघासाठी झाली आहे. विनय आपल्या वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय तर रावल आपल्या वैयक्तिक 1 धावावरती खेळताना तीन षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 28 धावा. दोन्ही सलामीचे फलंदाज विनय आणि रावल. अजित इथे मात्र काहीसा उलट्या हाताने केलेला फटका. जबरदस्त गोल. इथे मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा. जबरदस्त फलंदाजी रावलची आपल्याला पाहायला मिळते.
आणि या चौकाराने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावांवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो अजितच्या. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाची. विजयासाठी 46 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवरती चौकार मारून रावल आपले इरादे स्पष्ट करतोय. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राईट टर्म राऊंडचा मारा करताना लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून सुरुवात करायची आहे, कारण वेळेची कमतरता देखील आहे. दोन्ही संघाने भान ठेवायचं आहे. यापुढे देखील आपल्याला सामने खेळण्याचे शिल्लक आहेत. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. इथे मात्र नो चेंडू आणि एक धाव, अशा 2 धावा या 2 अतिरिक्त धावसंख्येने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवरती. विजयासाठी मात्र आता 22 धावांचं लक्ष आहे. 17 चेंडू आणि 22 धावा. काहीसा एकतर्फी झालेला सामना पाहायला मिळेल, कारण पहिल्याच षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर आता एक चेंडूमध्ये अजित 6 धावा खर्च करतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया धाव गतीवरती अंकुश मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतो का अजित, कारण एक धाव वाचवण्याचा प्रयत्न असला पाहिजे होता. अतिरिक्त धाव रोखता आल्या पाहिजे होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण उलट्या हाताने खेळलेला फटका होता, परंतु सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु एक धाव काय रोखू शकलं नाही. या एकेरी धावसंख्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवरती. अजून 21 धावांची आवश्यकता. आता मात्र सामना करेल तो पुन्हा एकदा रावल. तिसरा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा आवाक्या बाहेरचा चेंडू. पंच दोनों हात फैरावत विचारा करतात. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवरती. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. दोन चेंडूंचा खेळ झाला आहे. इथे मात्र चांगला चेंडू काहीसा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवरती. विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. विजयासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता. नो चेंडू आहे. 16 चेंडू आणि 18 धावा. अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 28. खूप महागडे षटक म्हणता येईल. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या त्या अजितने. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्या मात्र पुन्हा एकदा चांगलाच फटका. विनय एक आक्रमक खेळी करताना विनयच्या फळीतून निघालेला हा 4था चौकार म्हणता येईल. आणि या चौकाराने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 32. विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता. खूपच महागडे षटक. आतापर्यंत तब्बल 14 धावा खर्च करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू काहीसा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता विनयचा, मात्र निर्धाव चेंडू जात आहे. इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव या दरम्यान सहजरित्या पूर्ण होते. या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू अजितचा सामना करेल तो रावल आपल्या वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय, तर विनय आपल्या वैयक्तिक 19 धावांवरती खेळताना तर संघाची धावसंख्या झाली ती. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलाच फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या झाली ती 37. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 9 धावा. काहीचा एकतर्फी झालेला आपल्याला सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते रावल आणि विनयची. विनय आपल्या 19 धावांवरती खेळतो, तर रावल आपल्या
वैयक्तिक 11 धावांवरती खेळताना, तर यामध्ये जवळजवळ 7 अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात या 2 षटकांमध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे श्रीपतचा 11 संघासाठी विजयासाठी. या दरम्यान पुन्हा एकदा चांगलाच फटका, एक बैठकी फटका आपल्याला पाहायला मिळतो त्या विनयच्या फळीमधून आणि चेंडू स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवरती. विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 5 धावा, 1-1 धाव वाचवण्याची आवश्यकता असेल. काहीसा एकतर्फी झालेला सामना आपल्याला पाहायला मिळते, काहीसा औपचारिकता शिल्लक राहिली आहे म्हणता येईल. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषे बाहेर दणदणीत कणकणी चौकार, लगातार बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे श्रीपस्ता 11 संघासाठी. विजयासाठी 2.2 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि धावफलकावरती धावा झाल्या आहेत त्या 45. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषे बाहेर, लगातार 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनयच्या फळीमधून निघालेले 3 चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून पारितोषिक विनय यांना सन्मानित करतील आमचे सागर दादा. 31 धावांची खेळी गेली विनय